महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. मानसी मॅडम, DYSP मॅडम, माननीय साळेसाहेब, माननीय आगार प्रमुख अलिबाग डेपो आहे असं मला वाटतं. आम्ही यशोधन नागरी पतसंस्था गेली अनेक वर्ष म्हणजे आमचं संचालक मंडळ, सभासद दरवर्षी आम्ही असे सामाजिक कार्यक्रम करत असतो की जेणेकरून समाजाशी थोडंफार आपलं बांधिलकी आहे या नात्याने आम्ही काही सामाजिक संस्थांना मदत करतो. काही सामाजिक कार्यामध्ये जे अलिबाग नगर अलिबागच्या तालुक्यामध्ये जे चांगलं काम करतात त्यांचा सत्कार करतो आणि त्यांना प्रोत्साहन देतो, जेणेकरून त्यांचं कार्य बघून दुसरे 4 लोक प्रेरित होतात आणि ते असं चांगलं कार्य त्यांच्या हातातून घडतं. उदाहरणादाखल मॅडम DYSP मॅडम आणि मानसी मॅडम तुम्हाला सांगतो, मी 2 एक तुमच्या खात्याशी निगडीत आणि एक तुमच्या खात्याशी निगडीत यांचा सत्कार केला होता. एक जगे गार्डन जे आहे अलिबाग नगरपालिकेचं, तिथे एक सफाई कामगार जो सफाई करायला गेला आणि त्याला तिथे एक पिशवी सापडली आणि त्याच्यात काहीतरी लाखो रुपये होते. मला आता रक्कम आठवतो, 14-15 लाख रुपये होते. आणि त्याने ती पिशवी, ती बाई काहीतरी कोणतरी नालासो करून काहीतरी घर विकून आली होती आणि ती वॉशरूमला गेली होती आणि ती विसरली. त्या सद्गृहस्थाने ती पिशवी नगरपालिकेचा ताब्यात दिली. नगरपालिकेने ते कोणाची होती शोधलं आणि त्याला परत केली. त्यांचा आम्ही सत्कार केला. दुसरं तुमच्या खात्याशी निगडीत आणि योगायोग म्हणजे बघा, काल मी इथे उभा होतो आणि ते गृहस्थ नेरळला आहेत तुमचे, त्यांचं नाव आढाळ म्हणून आहेत, नेरळ पोलीस आडीत म्हणून. त्यांना एक पर्स सापडलेली एका महिलेची, त्याच्यात पण अशी बरीच रक्कम होती जी त्यांनी पोलीस स्टेशनला जमा केली आणि नंतर त्या योग्य माणसाच्या हवाले केली. ते आज सुद्धा, काल सुद्धा माझ्याशी भरभरून बोलत होते, वागळे साहेब तुम्ही म्हणे आमचा यशोधन नागरी मार्फत सत्कार केला, तोपर्यंत लोकांना माहिती पण नव्हतं मी असं काय केलंय म्हणून. तर आजही लोक मला त्या गोष्टीने मानतात, म्हणजे त्या आढाळ साहेबांना कौतुक वाटलं, कधी आलात तर या आमच्यासाठी नक्की वगैरे असं बोलत होते काल. तर आमचे चोप्रा साहेबांचा पण आम्ही सत्कार केला होता, ज्यांनी कोरोना काळात भरपूर कार्य केले. म्हणजे त्यांचं कार्य अलिबागमध्ये सगळ्यांनी शिरोधारे मानावं असं कार्य आहे त्यांचं. मला खूप कौतुक वाटतं अनिलजींचं की त्यांनी खूपच काम केले. आम्ही कोरोना काळात भरपूर मदत केली लोकांना. नंतर जेव्हा पूर स्थिती निर्माण झालेली महाड वगैरे साईडला, तेव्हा पण आम्ही यशोधनच्या, म्हणजे आमची पतसंस्था छोटी आहे, आमचा फायदा पण कमी आहे, पण आमचे सभासद आणि आमचं संचालक मंडळ ह्या बाबतीत एकदम तत्पर असतं की जे काय आहे त्यातलं फुलाची पाकळी आपण समाजसेवेसाठी वापरायची, हा आमचा हे असतं. आणि आता ही अलिबाग पोलीस चौकी जी गेली अनेक वर्ष आपण बघतोय की एकदम खराब झाली होती. पोलीस कर्मचारी, पोलीस भगिनी आतमध्ये पण बसू शकत नव्हत्या. माननीय साळेसाहेब वार्षिक सर्वसाधारण सभेला मागच्या आमच्या इथे आले होते. त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण असं भाषण, जे आजच्या काळात ऑनलाईन फ्रॉड चालतात, ऑनलाईन बँकिंगमध्ये फ्रॉड चालतात, या संदर्भात केलं. आमचे सर्व सभासद अगदी तन्मयतेने माझं भाषण ऐकत ना तेवढं त्यांचं ऐकत होते, हे मी तुम्हाला सांगतो. आणि अर्धा पाऊण तास बोलले आणि खरोखर कौतुकास्पद की ज्याच्यामुळे आम्हाला सर्वांना खूप फायदा झालेला आहे. आणि आमचे मित्र जे आमचे इथे कर्मचारी पण होते, धनंजय कवटेकर आता पत्रकार आहे, त्यांनी मला ही संकल्पना मांडली की सर आपल्या अलिबाग पोलीस चौकीमध्ये खूपच हे आहे, तर दुरुस्ती करून मिळावी. तर आम्ही साईट इन्स्पेक्शन वगैरे केलं आणि मग ठरवलं की याची दुरुस्ती होऊ शकत नाही, की ती नवानेच बांधायला पाहिजे. आणि मग आमच्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना घेऊन आलो आणि आम्ही ती अगदी, आता तुम्ही बघाल की अशी पोलीस चौकी उभारले त्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने, ही खरोखरच कौतुक वाटतं बघून. मला पण अभिमान वाटतो की आपल्या यशोधन नागरी पतसंस्थेतर्फे असं आपण कार्य केलेलं आहे. आणि ही आज SP मॅडमच्या हस्ते आपण त्याचं उद्घाटन केलं आहे. त्याचा आता वापर त्यांनी करावा आणि त्याचं देखभाल करावी ही मी त्यांना विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.